तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आज सर्वजण. तर आजचा वार आहे गुरुवार. तर आज मला उपवास आहे गुरुवारचा. तर चला आताच फ्रेश वगैरे झाले. तर तोंड असं कसं तरी झालं, आकसल्यावानी झाले बरं का. तर तरी मी ना फिल्टरच्या पाण्याने तोंड वगैरे धुते आणि फेसवॉश लावते, तरी असं आकसल्यावानी झालं. तर पुरी अजून झोपलेल्या आहेत मस्त पिकलेलं एन्जॉय चाललं. तर टाईम ते गेले एक्सरसाइज करायला वरती. एक्सरसाइज चालली ताईंची. तुम्हाला आवाज येत असेल दंग 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 दंग. तर ते तिकडे गेलेत, व्यायाम करतात ते सध्या. सकाळ सकाळ त्यांची हे असते, जॉईंट मीटिंग असते. तर चला त्यांचं मग फ्रेश झाले तोपर्यंत आणि मी आता चपात्या करणार आहे. मग त्या आल्यावर भाजी वगैरे बनवते. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंतच बघा. आज काय स्पेशल असेल ते. आज काय बनवायचं माहीत नाही, पण बघूया आपण. कालच ताई आल्या तर त्यांच्यासाठी मस्त मच्छी बनवली होती आणि दुपारी आपलं साधं जेवण होतं. आज काय ना, आज माझा उपवास आहे. आज मी नाही काय खाणार. आता मी बनवणार पण नाही, खाणार पण नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. उद्या आहे प्रिशाचा बड्डे. तर व्हिडिओ बघायला पण विसरू नका. प्रिशाचा बड्डे आहे उद्या नाही, परवा आहे. सॉरी, परवा आहे. परवा 9 तारीख परवा आहे. मला वाटलं उद्याच आहे. तर चला असो. चला बाय. आता एवढा उंडा मळ्यात चपात्या करायच्या, तेवढ्या मोठ्या लय मोठ्या चपात्या आहेत. लय मोठा उंडा केलाय. लय मोठी चपात्या लाटायच्यात आता मला. तर आता हे करून ठेवले चपात्या. तवा तापते तोपर्यंत चहा पिते. उपास आहे ना आज मला त्याच्यावर. आणि इकडं कापलंय भोपळा. तर इथं ना भंगारवाला आला होता. तर इथं ना गावाकडं गाडीवरती भंगारवाले येतात. तर जे भंगार होतं ते विकायला काढले आईने. काहीतरी जुना पंखा वगैरे होता. आणि इकडं ताई फोनवर बोलत होत्या. तर चाललं आहे त्यांचं फोनवर. त्यांचे सध्या कसं आहे, जे ऑनलाईन बिझनेस करतात ते सारखं त्यांना कॉन्टॅक्ट करत असतात. म्हणजे मोबाईलवरती सर्व काम आहे. मग आईनं म्हटलं ते पाईप पण आहे ते पण देऊन टाका. कारण कसं घराभोवती असं कचरा असला ना, मग ते सगळे घ्यायचे पाईप डब्बे. आणि फक्त त्याचे रुपये 80 रुपये आले होते. आणि मग आम्हाला ना सगळं हे करून आवरायचं पण होतं. दुपारचं जेवण वगैरे पण करायचं होतं. आणि आम्हाला ना शेतात पण जायचं होतं. आमचं जे गावचं शेत आहे ना, तिकडे जायचं होतं. पटकन आवरून जायचं होतं आम्हाला. आणि तुम्ही याच्या अगोदर शेती बघितली असेल आमची, पण मी पहिल्यांदाच बघायला जाणार होते. कारण मी याच्या आधी आमची शेती कधीच बघितली नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला पटपट आवरायचं होतं. आणि प्रिशाचा बड्डे पण होता. तर मस्तपैकी भांडे वगैरे सगळ्यांनी कामं वाटून घेतली. ताई कपडे धुत होत्या आणि आईन ती शिंद्याची आई भांडे वगैरे घासत होत्या. आणि मी माझं काम करत होते. माझं काम हे फक्त किचन साफ करणं, सगळं रूम झाडून मारणं, ते पुसणं, हे सगळं. म्हणजे त्यांना जेवढा वेळ लागतो ना कामाला, तेवढाच वेळ माझ्या कामाला लागतो. कारण सगळं स्वच्छ पाहिजेलं असतं. किचन पण असं पाहिजे ना, एकदम चक्काचक दिसलं पाहिजेलं, असं राडा दिसला नाही पाहिजे. मग मी सगळं रूम झाडून वगैरे स्वच्छ घेतले. आणि एवढे रूम झाडायचे म्हणजे खरं सोपं नाही. तुम्हाला सांगू का, ह्या रूमचं एक चुकी आहे. प्रत्येक बेडमध्ये असा हे केलेलं आहे, कोबा टाईप म्हणते, काय बोलतात आपण, उंबरठा कसा असतो, ते उंबरठा केलेला आहे. ते पण मोठा. त्याच्यामुळे काय करायचं, प्रत्येकाला मला एक सुपडी घेऊन मला ते झाडावं लागतात. नंतर मग सगळं स्वयंपाक आवरलं की लगेच जेवायची तयारी दुपारची. परत दुपारी जेवण बनावं लागतं. इथं आलं ना कर्जतल्या सारखं, म्हणजे हे बनवा ते बनवा. दुपारी सकाळचा नाश्त्याचं चपात्या नाश्त्याला संपतात. परत दुपारी जेवण, ह्याला भाकरी बनवायची, त्याला भाकरी बनवायची. आणि मग भाजी एवढ्या सर्वांना, खटल्याचं घर म्हटल्यानंतर एवढ्या सर्वांना भाजी पण पुरत नाही. किती आणावं काही कळत नाही. तरी आम्ही अर्धा किलो भाजी आणतो. आणि त्यात इथं चिकन वगैरे असलं तर ते आणतो. तर भात वगैरे गरम करायचा होता. आणि मग चला इकडे टाइमचा ठेचा चालला आहे. इकडे माझी झाली खिचडी. दही पाहिजे होतं. दही असतं तर बाबा मजा या जाता. अरे बापरे, हां मला पण रात्री मला पण ठेवा.
झाली माझी खिचडी. पुढं ते तव्याचं ना, तव्याने हाल केली. चला आता माझ्या पोटात वरडायला नाही, काव्य नाही वरडाय, उपास असल्यावर नाही भूक लागत असं मम्मी मला म्हणते. आता बोलू पण नाही उपास असल्यावर, पण आता एवढं सगळं सुगंध येत आहे म्हटलं भूक तर लागणारच ना. असं त्यात एनर्जी सगळं काम करायचं हे ते म्हणलं भूक तर लागतेच ना, माणूस आहे ना. आणि त्याच्यामुळं तिथं एक तर कर्जतला आलं ना आम्हाला भूक 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 भूकच सुटते काही म्हणा हे का. तरी एवढ्या वेळेस मला नाही सुटते, म्हणजे मला नाही खाऊ वाटत कमी काही नाही एवढं. तरी आता जायचं, आम्ही आज जाणार आहे फिरायला मार्केटमध्ये, कर्जतच्या बाजारात जाणार आहोत. काही नाही, आज कर्जतचा बाजारच नाही. बाजार नाही पण आम्ही भरतो रोज, तरी काय ना काय असते. हां घेऊ ना मग आपण. मला काजळ घ्यायचंय. काजळच नाही, माझं सगळं पुरीने मेकअपचं सामान खराब करून टाकले. अरे बापरे. लिपस्टिक सगळंच. तर आता जेवायचं आम्हाला, जेवतो आम्ही, मग भेटू. यांचं काय झालंय सगळ्यांचं. आता मम्मीला फोन लावायचा, मी मम्मीला फोन नाही लावला अजून. तर लय आता मला जायचं आहे त्याच्यामुळं फोन नाही लावला, आता लावते. ती सध्या रानात काम करते, सध्या कांदे वगैरे काढते. बिझी झाली ती सध्या, रानात जाऊन गावाकडे जाऊन बिझी झाली सगळी. चला आता जेवायचं, भूक लागली. आणि आम्ही आज मार्केटला जाणारे, व्हिडिओ कंटिन्यू करा बरं का. अजून मी काय काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवणार आहे. इथे आम्ही सर्वजण मस्तपैकी जेवायला बसलो होतो. एकदम छान छान. मला उपवास होता, गुरुवारचा उपवास होता. आणि माझ्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, आणि ह्यांच्यासाठी त्यांनी शेंगदाण्याची चटणी, भाकरी गरम गरम. आणि ताई मला सारख्या बोलत होत्या, चटणी खूप छान झाली, चटणी खूप छान झाली, असं सारखं बोलत होत्या. कारण नाही का मला उपवास होता, ते चिडवायचं काम चाललं होतं त्यांचं. मस्त जेवण वगैरे केल्यानंतर, जेवण झालं की पुन्हा एकदा आम्हाला भांडी घासायचे होते जेवणाचे. असा आमचा दिवसभर पसारा चालत असतो. आणि मग मी मगाशी किचन सगळं आवरलं की लगेच दुपारचे भांडे जेवणाचे पडले. म्हणजे आपण दिवसभर यांचं करतात लालन, दिवसभर यातच जातो, किती हे करा. आणि नंतर थोडा आराम केला की लगेच चहाचा टायमिंग होतो. असं काय तसे होत असते. तर असो, इथं 4-5 म्हणजे मी भरपूर दिवस राहिले त्यापेक्षा मी इथं कर्जतला आधीच आले होते, कारण पुरींना करमतं इथं. तिथं कसं 4 भिंतीच्या आतच असतात, त्याच्यामुळे त्यांना इथं करमतं, म्हणून मी लवकर आले होते त्यासाठी. तर चला, बाय बाय. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.